आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. निरामय हॉस्पिटल इथं महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन तसेच महिलांचा सन्मान करण्यात आला। यावेळी मेडिकलचे डायरेक्टर डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर पुष्पराज स्वामी, डॉक्टर सिद्धार्थ निकम, डॉक्टर सतीश पाटील, डॉक्टर स्वप्नील सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निरामय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथं महिलांसाठी मातृत्व शिबिर तसेच नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले। यावेळी या मोफत शिबिराची बीपी तपासणी, रक्तातील साखर तपासणी, विविध आजारांचे निदान करणे, मोफत रक्त तपासणी, स्त्री रोग तज्ञ सल्ला, मोफत डोळे तपासणी, मोफत दंतरोग तपासणी, ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्यातर्फे मोफत औषधांचं वाटप करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक गट नेता संतोष अप्पा तरे, प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सेल एनसीपी डॉक्टर मनोज जगनीत, जिल्हाध्यक्ष डॉक्टर सेल एनसीपी विनय पाटील, डोंबिवली विधानसभा अध्यक्ष डॉक्टर सेल एनसीपी संचिता चिलप, कल्याणपूर्व विधानसभा अध्यक्ष डॉक्टर सेल एनसीपी घेरवार इत्यादी डॉक्टर्स यांनी उपस्थित होते। आज 8 मार्च 2025 जागतिक महिला दिनानिमित्त आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे रोजगार स्वयंरोजगार सेल आणि डॉक्टर सेल यांच्या वतीने आज आपल्या इथे निरामय हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपण मेडिकल कॅम्प आपण इथे भरवला। लोकांना आपण आरोग्य शिबिर भरून मोफत औषधं वगैरे त्यामध्ये बऱ्याच प्रमाणे लोकांचा सहभाग वगैरे झाला। इथे डॉक्टरनी इथे लोकांचे BP तपासले, त्यानंतर डायबिटीजसाठी ब्लड वगैरे टेस्ट केलं, थायरॉईडचे वगैरे टेस्ट वगैरे होता। अशा बऱ्याच प्रकारचे टेस्ट इथे झाले। लोकांचा चांगला प्रतिसादसुद्धा इथे मिळाला आणि सर्वात महत्त्वाचं जगनीश आमचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर जगनीश सर इथे आले त्याबद्दल त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो। असं आम्हाला सहकार्य करत राहा। आणि आपले कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर विनीत पाटील सर त्यांनी आम्हाला सतत प्रयत्न करून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आपले जिल्हाध्यक्ष डॉक्टर जगन्नाथ अप्पा शिंदे साहेब यांनी आम्हाला औषधं उपलब्ध करून दिली, त्यामुळे आम्ही त्यांचे पण भरपूर आभारी मानतो। त्याचबरोबर आपले निरामय हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत त्यांनीसुद्धा भरपूर सहकार्य केलं। असं सहकार्य आम्हाला लाभो त्यांचं आणि लोकांची जनसेवा करण्याची आम्हाला संधी मिळो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी जाता मोठी व्यक्ती म्हणजे आपले इथले माजी नगरसेवक संतोष अप्पा शिंदे, म्हणजे आपण कार्यसम्राट त्यांना म्हणू की त्यांचं प्रत्येक कामामध्ये मुलाचा सहभाग असतो आणि या टिटवाळ्यामध्ये कार्यसम्राट म्हणून त्यांचं नाव आहे आणि त्यांच्यावर आम्ही काम करतो। खरोखर आम्हाला अभिमान आहे। आणि माझं एक स्वप्न असं होतं की म्हणजे फार वर्षापूर्वी मी त्यांच्याशी बोललो होतो की आपल्याला एक हॉस्पिटल टिटवाळ्यामध्ये सुरू करायचं, जे गोरगरीब आहे, जे लोक हॉस्पिटलपर्यंत पण पोहोचत नाही, मध्येच कुठेतरी त्यांचा प्राण जातो, पण कुठेतरी म्हणतात परमेश्वरने त्यांना सांगितलं आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे एक हॉस्पिटल मिळालं आणि लोकांची सेवा करता। खरोखर आपा पूर्ण टिटवाळ्याच काय पूर्ण भारत तुमच्या पाठीशी आहे, कारण तुमचे विचार फार चांगले आहेत। आम्ही त्या सदैव तुमच्याबरोबर आहोत। तुम्ही पत्रकार मंडळी आलात, आमचे 4 शब्द ऐकून घेतले, लोकांबरोबर मांडणार आहात, त्याबद्दल तुमचे पण आम्ही आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्राचे राज्य प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब आणि कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष जगन्नाथ अप्पा शिंदे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संतोष अप्पा तरे सर आणि डॉक्टर विनय पाटील सर आणि निरामयचे संस्थापक डॉक्टर संदीप पाटील साहेब यांच्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आजच्या 8 मार्च या राष्ट्रीय महिला दिनानिमित्त या एवढा सुंदर आणि एवढा चांगला कार्यक्रम त्या लोकांनी इथं आज केला आहे। आणि सकाळपासून बरेचसे पेशंट इथे येऊन बघून गेले, आपले जे काही रोग त्यांनी इथं आज तपासणी करून गेल्या, रोगाची तपासणी करून गेल्या, ब्लड प्रेशर असो, थायरॉईड असो, ब्लड इन्व्हेस्टिगेशन असो। आणि ह्या टिटवाळा शहरासारखं एक सुंदरसं हॉस्पिटल निरामय हॉस्पिटल या लोकांनी आज इथं उभं केलं। मी खरंच तरी आप्पांचं आणि पाटील सरांचं आणि डॉक्टर स्वामींचं मनापासून आभार मानतो की इतकं सुंदर आणि सुसज्ज हॉस्पिटल ते इथं टिटवाळा शहरामध्ये चालवतात। आणि त्यात आमचे राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे कल्याण डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विनय पाटील यांनी हा सहकार घेतला आणि पुढाकार घेतला आणि त्यांनी हे आज इथं शिबिर आयोजन केलं। त्याच्यामुळं पण त्यांचे मी मनापासून धन्यवाद घेतो आणि आलेल्या इथल्या सर्व लोकांना मी
आलेले सर्व माझे सहकारी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जितके सहकारी आहेत आणि पत्रकार मित्र, तुमचं पण मी इथं आभार मानतो की तुम्ही आज इथं आलात आणि आमची मनोगत मी आज माझ्या मनातले जे मनोगत इथं मी व्यक्त करतो ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताल, म्हणून मी तुमचे धन्यवाद मागतो. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.